नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बीटाची टम्म फुगणारी पुरी तयार करूया. 2 मोठ्या आकाराचे बीट घेतले आहेत. हे बीट स्वच्छ धुवून याची साले काढूया. आता या बीटाचे तुकडे करूया. हे बघा, याप्रमाणे हे बीट चिरून घेतले आहेत. या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बीटाचे तुकडे घालते. आता यामध्ये थोडेसे पाणी घालून अगदी बारीक वाटून घेऊया. हे बघा, हे बीटाचे वाटण या पातेल्यामध्ये घालते. आता उरलेले बीटाचे तुकडे सुद्धा या मिक्सरच्या भांड्यात घालते आणि पुन्हा थोडेसे पाणी घालून बारीक वाटूया. आता हे बीटाचे वाटण तयार आहे. हे एक लाकडी भांडे घेतले आहे. यामध्ये आपण पीठ मळूया. यामध्ये मी गव्हाचे पीठ घातले आहे. यामध्ये साधारण पाऊण किलो ते 1 किलो गव्हाचे पीठ घातले आहे. आता यामध्ये तिखट घालते. 4 मोठे चमचे तिखट घालूया. तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 4 ते 5 मोठे चमचे चाट मसाला घातला आहे. आता 3 चमचे बारीक मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता हे पीठ चांगले सरमिसळ करते. यामुळे हा मसाला सगळीकडे पसरला जाईल. आता यामध्ये आपण थोडे थोडे बीटाचे मिश्रण घालत जायचे आहे. लागेल तसे बीटाचे मिश्रण घालायचे आहे. हे मिश्रण एकदम घालू नका. आता पुन्हा थोडे मिश्रण मी घालते आणि पुन्हा चांगले मळून घेते. आपण चपातीचे कणिक जसे मळून घेतो त्याप्रमाणे हे मळून घेऊया. आता आपले पुऱ्यांचे कणिक तयार आहे. या कणकेवर 2 चमचे तेल घातले आहे. पुन्हा एकदा चांगले मळून घेते. हे तयार कणिक 10 मिनिटे झाकून ठेवूया. आता 10 मिनिटे पूर्ण झाली आहेत. आपण पुऱ्या लाटूया. आपल्याला पुरी किती मोठी हवी आहे त्याप्रमाणे या कणकेचा गोळा घ्यायचा आहे. या गोळ्याला मी थोडेसे तांदळाचे पीठ लावले आहे. आता आपण याच्या पुऱ्या लाटूया. याप्रमाणे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते. गॅसवर तेल तापायला ठेवले होते. तेल आता चांगले कडकडीत तापले आहे. आता यामध्ये ही लाटलेली पुरी घालते. हे बघा, ही पुरी खूपच छान फुलत आहे. या पद्धतीप्रमाणे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. या पुऱ्या अगदी खुसखुशीत होतात आणि चवीला सुद्धा खूपच छान लागतात. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा. सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. मी घातलेल्या सगळ्या रेसिपी तुमच्या घरीसुद्धा नक्की करून बघा. आज या बीटाच्या पुऱ्या मी रस्सा भाजीसोबत सर्व केल्या आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला याचा अभिप्राय नक्की कळवा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.